नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. ज्या एस टीने आपण नेहमीच प्रवास करतो त्या एस टीविषयी आज थोडक्यात माहिती करून घेऊयात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एस टी असे प्रचलित नाव आहे. ही महाराष्ट्रात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. वाहनाद्वारे सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात महाराष्ट्रात 1932च्या सुमारास खाजगीरित्या सुरू झाली. त्या पुढच्या 8-10 वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. 1947मध्ये भारतातील ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात 1948मध्ये बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन BSRTC या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा एकाधिकार ह्या कंपनीला बहाल करण्यात आला. BSRTCची पहिली बस 1 जून 1948 या दिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली. पुढे भाषिक आधारावर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही BSRTCमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे MSRTC या नावाने महामंडळाचा कारभार सुरू झाला. एस टीची सेवा गाव तिथे एस टी, रस्ता तिथे एस टी या ब्रीदवाक्यावरून खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात एकूण 31 विभागातून एस टीचे विभागीय कामकाज पूर्ण केले जाते. त्याचप्रमाणे गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इत्यादी राज्यात आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते. पाऊस असो की ऊन, वारा असो की थंडी, हरेक संकटांना तोंड देत चालक वाहक रात्रंदिवस प्रवासी सेवा करत असतात आणि म्हणूनच एस टी ही कधीही थांबली नाही. तिची नियोजित वेळ झाली की ती प्रवासी घेणार आणि आपल्या नियोजित मार्गाला रवाना होणार. जनसेवेचे बांधून कंकण, जनसेवेचे बांधून कंकण, रस्त्याला जोडी निघाली एसटीची गाडी, चालली एसटीची गाडी. लाल रंगी नेसून साडी, काजळल्याली डोळे उघडी, कुंकुम टिळा लावून भाळी, नयनी कोरली मेहंदी काळी, चालक वाहक सोबतीला, चालक वाहक सोबतीला, कसलेली जोडी निघाली एसटीची गाडी, चालली एसटीची गाडी. गरिबांची ही माय माऊली, दीनदुबळ्यांची प्रेम सावली, रात्रंदिन ही करते सेवा, सौजन्याचा बांधुनी ठेवा, सुख दुःखाचे निरोप सारे, सुख दुःखाचे
पसारे वेळेवर हाडी निहारी एसटीची गाडी चालली एसटीची गाडी आज एस टीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे 18,000 वाहने आहेत. एस टीने हे कालानुरूप सुद्धा सेवेत आपल्या बदल केलेला आहे. नव्या काळात आधुनिक सेवाही एस टीने सुरू केल्या आहेत. शिवनेरी, अश्वमेध अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वातानुकूलित, शयनयान, आरामदायी अशा बस चालवित आहेत. आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत संकेतस्थळावरून व मोबाईल ॲपवरही उपलब्ध करून देऊन एस टीने एक पुढे पाऊल टाकले आहे. आता तर एस टीत महिला देखील चालक कम वाहक म्हणून कर्तव्य बजावताना दिसत आहेत. बघा त्या कशा कर्तव्य बजावित आहेत. ड्रीम होतं करायचं, ड्रायव्हिंगमध्ये जायचं. इतर सगळ्यांना बघून माझ्या मनात कुठेतरी इच्छा व्हायची की कधी मी ऑन द रोडवर गाडी चालवीन का. माझा मुलगा 5वीला आहे आणि तो अभिमानाने सांगते का माझी आई ड्रायव्हर झालेली आहे म्हणून. कधी विचार पण नव्हता केला, पण ॲड बघितली टी व्हीवर आणि घरच्यांनी मग सहभाग दिला मला, करून पहा. माझं जे ड्रीम आहे म्हणजे समोरच्यांना मी सांगते की माझं करिअर आहे, ते मी करिअर नाही सोडू शकणार. एवढी मोठी जिम्मेदारी मला सांभाळता येईन का. म्हणजे विचार केला की जर एक स्त्री लेकरं बाळ सांभाळू शकते, परिवार सांभाळू शकते, तर एवढी मोठी जिम्मेदारी सांभाळू नाही शकत का. म्हणून या फील्डमध्ये आली. थोडे घाबरले बोलायला, करू नको, पण कुठेतरी थोडे राजी झाले कर म्हणून. त्या थोड्यामध्येच पूर्ण करून टाकीन, काही दिवसानंतर पण करतो. त्या थोड्यामध्येच खुश आहे मी. ग्रामीण भागातल्या लोकांची मानसिकता अशी असते की मुलगी ड्रायव्हिंग म्हटलं तर म्हणजे त्याला व्हॅल्यू नाही देत. मग त्यांची जे समोरचे पाहुणे आहे ना, त्यांनी म्हटलं की आम्हाला ड्रायव्हिंग करणारी मुलगी नको आहे. आता तर मी ठरवलेलं आहे की जो मुलगा मला ॲक्सेप्ट करेल ड्रायव्हिंग सहित माझ्या, मी त्यांच्याशीच लग्न करणार. गाडी पण नाही चालवली आणि मला ते शहरामध्ये रोड पण क्रॉस नाही करता येत होता. आणि मग आमचं सिलेक्शन झालं आणि 6 महिन्याचं वर्ग प्रशिक्षण झालं. याच्यामध्ये एवढं कॉन्फिडन्स वाढलं आमचं का आता मी गाडी बी चालवू शकते आणि चालवणारच. घरचे म्हणत होते कसं करशील, खूपच लहान आहे ना बाळ. 3च महिन्याचा होता तेव्हा तो मी इथं आली तेव्हा. मग मी बाळाला घेऊन आली सोबत. 3 महिने रेग्युलर त्याला आणलं मी सोबत. आता घरीच राहते. मग सासूबाई म्हणाली ठीक आहे, मी घरी बाळाला वागवते. करायची तर हे जॉब करायची आहे, कारण की इतर सगळे एकसारखी जॉब करते, पण आपण वेगळं करून दाखवलं तर त्याच्यामध्ये मजा येते. या जबाबदार महिला चालकांसाठी एक सबस्क्राईब तर झालाच पाहिजे. एस टीच्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि कमाल 17 संचालक नेमणूक करण्याची तरतूद आहे. त्यापैकी अध्यक्ष हा महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री असतो, तर व्यवस्थापकीय संचालक हाच उपाध्यक्ष असून तो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो. एस टीचे मध्यवर्ती कार्यालय मुंबई सेंट्रलला आहे, तर मध्यवर्ती कार्यशाळा 3 आहेत. मध्यवर्ती कार्यशाळा एक पुण्याला, दुसरी औरंगाबाद आणि तिसरी नागपूर येथे. तसेच एस टीचे एक प्रशिक्षण संस्था आहे, ती पुण्याला म्हणजे भोसरीला येत आहे. भोसरी या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एस टीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे.
अनेक पाडे आणि खेड्यांपासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एस टी होय. आजारी व्यक्तींना खेड्यांपासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एस टी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एस टी बसनेच करावा व एस टी बसची स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे. रस्ते प्रवासी वाहतूक या व्यवसायाचे नागरिक जीवनमानाशी असलेले अतूट नाते लक्षात घेऊन राष्ट्राचा नागरिकांचा सर्वांगीण उत्कर्ष या हेतूने केंद्र शासनाने रस्ते परिवहन महामंडळ कायदा 1950 पारित करून रस्ते प्रवासी वाहतूक व्यवसायाकरता प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र रस्ते प्रवासी वाहतूक महामंडळ कार्यान्वित करण्याची तरतूद केलेली आहे आणि त्यास अनुसरूनच राज्यातील नागरिकांकरता सुसूत्र, किफायतशीर, गतिमान व कार्यक्षम रस्ते प्रवासी वाहतूक सेवेचे जाळे निर्माण व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची निर्मिती केलेली आहे. हा झाला एस टी महामंडळाचा आतापर्यंतचा इतिहास. महामंडळाचा कारभार ग्राहकाभिमुख व पारदर्शक व्हावा याकरिता एक मध्यवर्ती कार्यालय, 31 विभागीय कार्यालये, 3 मध्यवर्ती कार्यशाळा, 250 आगारे, 3 प्रशिक्षण केंद्र, 9 टायर पुनस्तरीकरण केंद्र, 568 बसस्थानके, 3639 प्रवासी निवारे व सुमारे 1,18,000 कर्मचारी वर्ग अशी अवाढव्य यंत्रणा निर्माण केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांना कार्यक्षम दळणवळण सुविधा निर्माण व्हावी याकरिता गाव तेथे रस्ता हे धोरण अंगीकारलेले आहे आणि या धोरणास पूरक रस्ते तेथे एस टी असे धोरण महामंडळाने अंगीकारलेले आहे. त्याचप्रमाणे महामंडळाने बहुजन हिताय व बहुजन सुखाय व प्रवाशांच्या सेवेसाठी यास अनुसरून रस्ते प्रवासी वाहतूक सुविधा नागरिकांसाठी पुरवलेली आहे. एस टीकडून प्रवाशांना काही सवलती दिल्या जातात. त्याचा तपशील असा आहे. त्रैमासिक पास योजना, दैनंदिन एकाच मार्गावर प्रवास करणारा प्रवासी पासधारकास जवळजवळ 50% प्रवास भाडे सवलत देण्यात येते. मासिक पास योजना, सदर योजनेअंतर्गत 20 दिवसाचे परतीचे प्रवास भाडे आकारणी करून 1 महिना म्हणजे 30 दिवसांचे कालावधीचा परतीचा पास देण्यात येतो. यामध्ये सुमारे 33.33% प्रवास भाडे सवलतीचा लाभ होतो. आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना या योजनेअंतर्गत 4 व 7 दिवस कालावधीचा पास देण्यात येतो. या योजनेअंतर्गत पासेसचे मूल्य प्रवासी हंगामानुसार निर्धारित करण्यात आलेले आहे आणि 2 हंगाम असे आहेत. हंगामाचा कालावधी असे की गर्दीचा हंगाम 15 ऑक्टोबर ते 14 जून, कमी गर्दीचा हंगाम 15 जून ते 14 ऑक्टोबर. प्रासंगिक करारावर बसची मागणी करावयाची झाल्यास इच्छुक प्रवाशाने नजीकच्या आगार कार्यालयाशी संपर्क साधून प्रासंगिक कराराच्या रकमेचा भरणा रोकड शाखेत करून नैमित्तिक करारावर बस नोंदवू शकता. याचे सुद्धा 2 हंगाम आहेत. गर्दीचा हंगाम 1 मार्च ते 30 जून आणि कमी गर्दीचा हंगाम 1 जुलै ते 28-29 फेब्रुवारीपर्यंत. राज्य परिवहन महामंडळाकडून 29 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत. त्या सवलतीचा तपशील पुढीलप्रमाणे आहेच आणि ह्या सवलतीच्या रकमेची परिपूर्तता आपले शासन करत असते. राप बसेसमधून कोणकोणत्या सवलती कोणत्या सामाजिक घटकांना देण्यात येतात आणि त्याची सवलत टक्केवारी पुढीलप्रमाणे. स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे एक साथीदार वर्षभर मोफत प्रवास सवलत 100%. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत 100%. अहिल्याबाई होळकर इयत्ता 5वी ते 12वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी 100%. शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार बस 8,000 किलोमीटरपर्यंत. 65 वर्षेवरील ज्येष्ठ नागरिक 50%. विद्यार्थी मासिक पास सवलत 66.67%. विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर देण्यात येणारी सवलत 50%. विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टीत मूळ गावी जाणे, परीक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आईवडिलांना भेटण्यास जाण्या व येण्याकरता
जी सवलत दिली जाते ती 50%, अंध व अपंग व्यक्ती 75%, 65%वरील अंध व अपंग व्यक्ती तसेच त्यांचे मदतनीस 50%, क्षयरोगी वैद्यकीय उपचारासाठी 75%, कर्करोगी वैद्यकीय उपचारासाठी 75%, कुष्ठरोगी वैद्यकीय उपचारासाठी 75%, राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी 33.33%, विद्यार्थी जेवणाचे डबे 100%, अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू 100%, आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार वर्षभर मोफत प्रवास सवलत 100%, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत 100%, पंढरपूर आषाढी कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचे मान मिळालेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त 1 वर्षासाठी मोफत प्रवास सवलत 100%, विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत 100%, माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत 100%, रेस्क्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरता 66.67%, मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी 66.67%, अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार 100%, सिकल सेल रुग्ण 100%, दुर्धर आजार रुग्ण 100%, डायलिसिस रुग्ण 100%, हिमोफिलिया रुग्ण 100%, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती 100%, कौशल्य सेतू अभियान योजनेअंतर्गत लाभार्थी 6 महिनेपर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमाकरिता 66.67%, शैक्षणिक खेळ 50%, तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना 100%. इथे एक सूचना आहे, सवलतीच्या दरात किंवा कोणत्याही योजनेत बदल करण्याचा अधिकार एस टीने स्वतःकडे राखून ठेवलेला आहे. म्हणून त्या असलेल्या बदलाबाबत आपण अधिकची चौकशी करण्यासाठी आपल्या जवळच्या आगारात जाऊन ती चौकशी करून घ्यावी. जाता जाता आता एवढेच सांगेन की एस टी ही महामंडळाची तर आहेच आहे, त्याशिवाय ती तुमची आहे, आमची पण आहे आणि ह्या साऱ्या जनतेची आहे. आणि म्हणून जर तिला टिकवायचं असेल तर एस टी बसनेच प्रवास करून एस टीच्या उत्पन्न वाढविण्यास हातभार लावा. कोणत्याही प्रसंगी तिचे व तिच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. महाराष्ट्राची भूमी ही नैसर्गिक आभूषणे घेऊन नटलेली वसुंधरा, परमसंतांची पावनभूमी. मानवी जीवनात पंढरी, देहू आणि इतर तीर्थक्षेत्र पाहण्याची लागलेली ओढ, त्यातूनच जीवन धन्य झाल्याचं सार्थक. तर चला, लहान मोठ्यांना आणि दिनदुबळ्यांना घेऊन एस टीच्या गाडीने जाऊ. एसटीच्या गाडीने जाऊ, सौंदर्य देशाचं पाहू.
स्थानकात वाहतूक जाणे विणुनी देशात सौजन्याची कास विचार मनात पाहूया पंढरी आणि देहू एसटीच्या गाडीनं जाऊ आयुष्यात सारं बहरले आहे एसटीची सेवा अहोरास आहे भारावले मान रुपेरी जीवन एसटीच्या संगे दीपले नयन सोहळा कसा ग वर्णन करू एसटीच्या गाडीनं जाऊ धन्य मला वाटे एसटी प्रवासात मनाचे माझ्या पुरले मनरथ सुखावले आत कर्मचारी धाम एसटी प्रवासात मिळतो आराम जोडोनी गणतीला नमन करू एसटीच्या गाडीनं जाऊ एसटीच्या गाडीनं जाऊ ला 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 आजच्या व्हिडिओत बस एवढेच. बाकी उर्वरित पुढच्या व्हिडिओत घेऊयात. ही सर्वांसाठीच अत्यंत उपयोगी अशी ही माहिती आहे. त्याविषयीचे आपले मत आपण या ठिकाणी कमेंट्सद्वारे नोंदवू शकता व हा व्हिडिओ प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे. म्हणजे एस टीचे काय महत्त्व आहे हे सर्वांना कळेल. त्याकरता एक सबस्क्राईब तर झालाच पाहिजे आणि हा व्हिडिओ की प्रत्येकाच्या घरामध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. धन्यवाद. स्वस्थ राहा, निरोगी राहा, काळजी घ्या. तर पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, खुदा हाफिज, अलविदा, जय हिंद, जय महाराष्ट्र.